होत होतं. आज मी काही आपल्याच चॅनल पाहत होतो, पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी, पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशिरा आले. असो जे काही असेल, पण जेव्हा अशा काही घटना घडतात, शिणगी जेव्हा पडते, तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट्स सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं. आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर, मग ते बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो, नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का? त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का? हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे. आज आपण पाहतोय कदाचित जे लावालाव्या करतायत, पेटवापेटवी करतायत, मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील. आज कधी नाही ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे, कार्यक्षम तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत, पण कुठे ना कुठेतरी अजून ठिणगी पाडायची, आपण किती मोठे आहोत, आपलं किती वाचन आहे, जे काही नाही येतं दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोललेत. पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचा मणिपूर करायचा, पेटवट ठेवायचा, आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत, जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, ही देखील पाठवायची, ती गुजरातला पाठवायची. कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं मॉडेल सगळीकडे एकच असतं, जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही, प्रशासन त्यांना जमत नाही, किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही, तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं. आज देशात जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी मला वाटतं 28 वर्षात नाही तसा पडलेला आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात, आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो, पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते. पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये, सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं, तर 325 वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं. मी काल जे बोललो तेच आज म्हणीन. स्पष्ट म्हणणं आहे, औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना, जाळायची आहे, जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा. वरती पण सरकार तुमचं आहे, आता तिथे पण सरकार तुमचंच आहे, खालती पण सरकार तुमचं आहे, ASI तुमच्या हातात आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा, आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा. पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची, तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं, तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं, आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी आपण काढली पाहिजे. हे परदेशी तर व्यवसाय करतात ना, ते शिकतायत ना, तर स्थायिक झालेत. कारण ह्यांना देखील माहिती आहे की भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही. नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती पूर्णपणे दंगल. कुठच्या भाषेत बोललो? मराठीमध्ये. अच्छा, असं नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती का? त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. बघा, हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा, होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शहरामध्ये आहे ना. मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची, आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून, कुठेही अफवा पसरू नये म्हणून, ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात, अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे. पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप थोरवे यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. शिवाजी महाराजांचं पूर्वजन्म. बघा, एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाही आहेत, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते? काँग्रेसचे. कितीतरी नेते आहेत. म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांचंच चष्म्याचं घेतलेलं. स्वतःचे हिरो नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापायचे, आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाबरोबरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, देशात आपण पाहतोय मणिपूर सारखी घटना घडलेली, अजून तिथे जात नाहीयेत. मला वाटतं त्यांची तुलना महाराजांबरोबर करणं हा महाराजांचा अपमान आहे. मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही. हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा, पण तुलना करू दाखवू नका. राज्यातील ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असं सरकारतर्फे सांगितलं आहे, पण मंत्र्यांचं नाही, मंत्र्यांवर कारवाई करायची नाही, ही त्यांची भाषाचं ना तडी निंदा करते है, आगे क्या. आणि मंत्री जे आता पेटवा पेटवी करत आहेत ना, तुम्हाला सांगतो, जे जे मंत्री जे कोणी असतील, मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे,
कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात. असूही शकतं. कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हे मंत्र्यांकडनं कुठलं होतं? कोणाची कोणाची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतो आहे. वारंवार वाद, एक मिनिट, हे संपूर्ण मग तुमच्याकडे येतो. हा, कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे. ध्रुवीकरण करण्याचा बघा, तुम्हाला सांगतो, मुस्लिम करण्याचा प्रयत्न. हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं आहे. प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेले का शांतता आणण्यासाठी? त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे. पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे केलं जातं. बिल्कुल. नागपुर में जो कुछ हुआ है उसको किस तरह से देखेंगे आप फिलहाल? प्रदर्शन होता है, उसके बाद हिंसा होती है, इसका आपको कहीं ना इंटेलिजेंस फेलियर है। आप मेरी रिएक्शन पूछ रहे हैं नागपुर की घटना पे, लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी। जब भी किसी शहर में ऐसी घटना होती है, और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है, स्वयं उनका शहर है, मुख्यमंत्री भी है, वो गृह मंत्री भी है, और ये अनुमान लगाया जाता है, मैंने भी सीएमओ काफी नजदीक से देखा है, कभी भी ऐसी घटना होती है तो पहला रिपोर्ट सीएमओ को आता है, सीएम के मोबाइल फोन पे आता है, होम डिपार्टमेंट भी आता है, दोनों डिपार्टमेंट्स उनके साथ है। क्या उनको पता नहीं था ये होने वाला है? मेरा अंदाज यही है कि भाजपा को महाराष्ट्र का मणिपुर करना है। मणिपुर में अगर आप देखें तो पिछले 1 साल से जैसी बातें हो रही है वैसे ही दंगे हो रहे हैं, किसी न किसी को जलाया जा रहा है, किसी को मारा जा रहा है। क्या आज वहां इन्वेस्टमेंट जाएगी? क्या कोई पर्यटन जाएगा? नहीं जाएगा। और यही उनको महाराष्ट्र का करना है, यही हाल उनको महाराष्ट्र के करने हैं। और जहां जहां भाजपा को शासन चलाने नहीं आता है वहां दंगे भड़काते। पिछले 3 महीनों का जो आकलन है आदित्य जी, पिछले 3 महीनों में अलग अलग मुद्दे उठाए गए, आपको लगता है नागपुर में जो घटना हुई है वो उसका एक आज ही मैं कहीं पढ़ रहा था कि वियतनाम जो देश है काफी छोटा है हमसे भी, पॉपुलेशन में छोटा है, साइज से छोटा है, लेकिन 3 गुना ज्यादा उनकी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री हमारे देश से है। हम हमारा देश शक्तिशाली समझते हैं, लेकिन आज जो भाजपा करना चाहती है इसी शक्ति को तोड़ना चाहती है। हमें धर्म में बांटना चाहती है, हमें जिलों में बांटना चाहती है, हमें जाति में बांटना चाहती है, ताकि अपनी ताकत जो है हम दुनिया को ना दिखा पाए। और खुद की जो सरकार चलाते हैं, एक तो फेलियर है। पिछले 3 महीनों में 4 महीनों में जब से नई सरकार बनी है तब से आप देख रहे हो अनगिनत रेप हो रहे, अनगिनत अत्याचार हो रहे, किसान आत्महत्या कर रहे हैं। केंद्र की सरकार जो शासन चला रही है, शायद आपको पता है, नहीं पता है, आप ही के माध्यम से मैं जानता हूं कि सेंसेक्स गिरते जा रहा है, निफ्टी पिछले 28 सालों में सबसे ज्यादा गिरा है तो अभी गिरा है। और ये सारी खबरों को छुपाने के लिए कबर की बात हो रही है। आदित्य जी, इसका है कि स्टेट स्पॉन्सर्ड ये दंगा था, आप इस तरह के साथ स्टेट इंटरवीन नहीं कर रहा है, इतना मैं जानता हूं। और स्टेट को कोई एलिमेंट है स्टेट में जो ये दंगे पसंद करते हैं, लेकिन इसमें मरता है वो आम आदमी मरता है। तकलीफ आम आदमी को होती है, नागरिकों को होती है। अगर आप देखें तो सारे के सारे भाजपा के मंत्री लीजिए या नेतागण लीजिए, उनके बच्चे जो है सारे परदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं। क्यों ना हमारे युवा वैसे कर सकते हैं? उनको तो यही फंसाया जा रहा है कि आज आप आंदोलन करो, आज इसके सामने नाचो, आज उस पर पत्थर फेंको, लेकिन कोई भी बात शिक्षण की नहीं कर रहे, स्वास्थ्य व्यवस्था की कर रहे। राजा से लेके जितने भी नेता हैं, खासतौर पर नीतीश राणे और तमाम लोगों के बयान आपने सुने होंगे। और खासतौर पर जब पिछले 1 महीने का सेशन है, इसी सेशन के दौरान औरंगजेब के बारे में ज्यादा चर्चा हुई है, बजाय कि सारे के सारे लोग ये 300, 440 साल, 50 साल पुरानी बात कर रहे हैं। सरकार उन्हीं के हाथों में। अगर कब्र को खोदना है, कब्र को तोड़ देना है, तो प्रधानमंत्री महोदय फोन लगा सकते हैं, एएसआई को आदेश दे सकते हैं। लेकिन ये ना करते हुए ये सारी नौटंकी मूवमेंट करनी है उनको, ताकि अपनी बात चलती रहे। और देश की जो किसानों की बात है, महिलाओं की बात है, युवाओं की बात है, आम नागरिक के जो पीड़ित है, जो त्रस्त है, उनकी बातें उन्हें ना सुनाई दे। जो स्टेटमेंट दिया था उसकी वजह से कल जो क्लैशेस, ये तो बी टीम है उनकी, मैं कब से कह रहा हूँ। और ये तो बातें बढ़ती जाएगी। जैसे ही अभी अगर आप देखें तो अर्बन लोकल बॉडी की चुनाव नजदीक आएंगे तो उनकी ए टीम, बी टीम, दूसरे राज्यों से बी टीम, बहुत सारी एक्टिविटी की जाएगी। बजरंग दल का प्रोटेस्ट था, विश्व हिंदू प्रोटेस्ट ऑल ओवर महाराष्ट्र था, पुलिस का बंदोबस्त भी था। तो आपको लगता है कि ये जो राइट्स हुए फेलियर है? नहीं, मैं तो कहता हूँ ये प्रोटेस्ट के बदले जाओ, कब्र को तोड़ दो। लेकिन भाजपा के नेताओं के जो बच्चे परदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं, उनको उस प्रोटेस्ट में आगे रखो।
क्योंकि केसेस होने वाले हैं वो हमारे युवाओं पे होने वाले हैं, भड़का भड़की जो हो रही है वो हमारे युवाओं में हो रहे हैं। ये इनके बच्चे सारे जो है परदेश में मजा कर रहे हैं। और एक बात, इसमें प्रोटेस्ट की जरूरत ही नहीं है। ये सारा मामला प्रधानमंत्री महोदय के हाथों में है। एएसआई को आदेश दे और कबर को निकाल दे, एक दिन में मामला खत्म हो सकता है। सरकार की फेलियर है, इंटेलिजेंस को क्यों ब्लेम कर